राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी राबोळी परिसराचा दौरा केला। या दौऱ्यात त्यांनी कब्रस्तानची पाहणी केली। विविध नागरी सुविधांचीही यावेळी पाहणी करण्यात आली। विशेष म्हणजे दौऱ्यात अनेक आबालवृद्धांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना थांबवून आपल्या समस्या आणि अडचणी सांगितल्या, तर डॉक्टर आव्हाड यांनी देखील त्या समस्यांचे उपस्थित अधिकाऱ्यांकडून तात्काळ निवारण करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान 15 दिवसांनी आपण पुन्हा येथे येणार आहोत, येथील परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा ठेवतो असं म्हणत प्रशासनाला गर्भित इशारा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय। राबोळी परिसरातील नागरी समस्यांचा आढावा घेण्यासाठी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी स्थानिक माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्यासह पाहणी केला। यावेळी विविध परिसराला त्यांनी भेटी दिल्या। या दौऱ्यात चालत असताना रस्त्यात अनेक आबालवृद्धांनी त्यांना हात पकडून आपल्या समस्या देखील दाखवल्या। येत्या 15 दिवसात कब्रस्तानमधील सर्व समस्यांचे निराकरण करण्याच्या सूचना ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या आहेत। तसेच येथील रस्ते नियमबाह्य आदीबाबत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी प्रशासनाचे कान उपटले। तसेच राबोळी येथे काही वर्षापूर्वी गोळी घालून ठार मारण्यात आलेल्या जमील शेख याच्या कुटुंबियांची डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली। त्यावेळी जमील शेख यांच्या दोन्ही मुलींनी आणि पत्नीने आपली कैफियत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्याकडे मांडली। त्यावर जमील हा खूप चांगला कार्यकर्ता होता, त्याच्या मुलाच्या मागे आपण उभे आहोत असं म्हणत, त्यांच्या मुलींच्या मागे आपण उभे आहोत असं म्हणत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी शेख कुटुंबियांना आश्वासित केलं। तर पत्रकारांशी बोलताना म्हटलं की जमील शेख खुनी प्रकरणाची चौकशी झालेलीच नाही, त्यामुळे फेर चौकशीची मागणी करताच येत नाही। आधी जमीलच्या खुनाची सखोल चौकशी व्हायला हवी। या प्रकरणात पोलीस आणि गुन्हेगाराची हातमिळवणी झालेली आहे, त्याशिवाय गुन्हेगार सुटूच शकत नाही। या खुनातही एक आका आहे, पण 50 खून करणारा वाल्मिकी कराड जेलमध्ये गेला, त्यापेक्षा मोठा गुन्हेगार हा नाही, तो पण आता आत जाईल। या प्रकरणामध्ये तपास करणाऱ्या एका अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आणि त्याचे स्टेटस ठेवण्यात आले होते, त्यामुळे आपलीही बदली होईल या भीतीने अन्य अधिकारी या केसमध्ये हात घालत नाही, असा थेट आरोप आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। काय नेमकं आज माझी पहिली फेरी आहे, त्यामुळे मला कब्रस्तानच्या बाबतीत खूप तक्रारी आलेल्या आणि कब्रस्तानची आत्ताची परिस्थिती पाहता नक्कीच कब्रस्तानमध्ये काही साफसफाई काही व्यवस्थित करण्याची गरज आहे आणि ते मी आता बघून गेलेलो आहे। अजून 15 दिवसानंतर परत येईल आणि तोपर्यंत ते कब्रस्तान साफ झालं असेल अशी आशा बाळगतो। जमील शेखच्या बाबतीत जी काही चौकशी झाली त्या चौकशीमध्ये चार्जशीट जी टाकण्यात आली आहे त्याच्यामध्ये मी चार्जशीट पूर्ण वाचली आहे। मी फार समाधानी नाही। पोलिसांनी गुन्हेगारांशी हातमिळवणी करून केस रफादफा केली। पूर्णपणाने पोलिसांनी गुन्हेगार जे आहेत त्यांची हातमिळवणी झाली। पुन्हा चौकशीची ज्यांची चौकशी म्हणजे त्या चौकशीला अर्थच नव्हता। कुठली चौकशी कोणी केली चौकशीच झालेली नाही आणि चौकशी झाली नसल्या कारणाने त्याची फेर चौकशी मागण्याची काही कारणच नाही। अंडर सेक्शन 173(8) द केस इज स्टील ओपन, अजूनही केस उघडी आहे अशी आपण अपेक्षा बाळगूया। पण ज्या पद्धतीने पोलीस वागतायत त्या पद्धतीने न्यायाची अपेक्षा करणं चुकीची आहे। जो कोणी असेल तो असा आहे की वाल्मिक कराड आणि हे सगळे जातमध्ये जाऊ शकतात, तर त्यांच्यापेक्षा तर म्हणजे मला नाही वाटत 50-60 फूट केली किंवा खून केलेला माणूस इथे 50-60 फूट खून केलेला माणूस पण गेला ना आतमध्ये। न्यायाचे हात खूप लांब असतात आणि जनतेची ताकदही खूप मोठी असते, त्यामुळे जनतेची ताकद उभी राहील। आता पण आका आहे ना, आकाशिवाय मर्डर होतो काय? असा मर्डर एक गोळी लागते ठाक माणूस मेला आणि अजूनही केसचा उलगडा होत नाही आणि त्याच्यात एका पोलीस इन्स्पेक्टरची बदली अशी रातोरात केली जाते आणि मग त्या बदलीचा आदेश स्टेटसवर ठेवला जातो। पोलीस आहात का तुम्ही? रातोरात केला जातो असेल तर हे पण ऐका मी जे बोलतो। आणि मग पोलीसची बदली होते, केस सगळ्यांना वाटायला लागते आपली पण बदली होईल, आपण या केसमध्ये हात घातला, त्यामुळे कुठलाच पोलीस हात घालायला तयार नाही।